अखेर शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आलेली आहे। आरसीसी क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आलेली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने ताब्यात घेतलं होतं, त्याची चौकशी करण्यात आलेली होती आणि अखेर शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आलेली आहे। नांदेड कनेक्शन या सगळ्या प्रकरणामध्ये उघड झालेला आहे। एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी 5 लाख रुपयात पेपर विकत घेतलेला होता। दरम्यान काही क्लासमध्ये जी प्री एक्झाम घेण्यात आलेली होती त्यातले प्रश्न हे बऱ्यापैकी नीटच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी मिळते जुळते आढळल्यामुळे या सगळ्या चौकशीचा फार्स समोर आलेला होता आणि शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आलेली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आल्याची माहिती मिळतेय। सीबीआयने याआधी 11 तास त्याची चौकशी केली होती। आज देखील त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं आणि अखेर त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याला ताब्यात घेतल्याचं कळलेलं होतं, पण नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडून मोठी कारवाई करण्यात आली आणि महाराष्ट्रातून आणखी एकाला अटक झाली आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। शिवराज, एक मोठं नाव, एक मोठी अटक या प्रकरणामध्ये करण्यात आली आहे। निश्चितच शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केलेली आहे आणि एकंदरीत नीट अंडर ग्रॅज्युएट एक्झामिनेशन जी झाली होती त्याचा पेपर फुटी झाली आणि त्या पेपर फुटीमुळे संपूर्ण देशभरातील 22 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये शिवराज मोटेगावकर आरसीसी क्लासचे संचालक यांना सीबीआयने अटक केलेली आहे। सीबीआयकडून ही मोठी कारवाई आहे, कारण महाराष्ट्रातील एक नामांकित शैक्षणिक क्लासेस आणि त्या क्लासचे संचालक असलेले मोटेगावकर यांना अटक करण्यात आली आहे आणि आता निश्चितच सीबीआयकडून याविषयी पुढील कार्यवाही केली जाणार आहे। त्यानुसार कोर्टामध्ये शिवराज मोटेगावकर यांना हजर करून त्यांची भविष्यात कोठडी मागितली जाईल सीबीआयच्या तपासासाठी। आतापर्यंत 9 जणांना सीबीआयने या प्रकरणात अटक केली आहे आणि त्यामध्ये आता ही 10वी अटक शिवराज मोटेगावकर यांची आहे। यानंतर असं समजते सीबीआयच्या सूत्रांकडून की एनटीएमध्ये कोणत्या अधिकाऱ्यासोबत या मंडळींचं संगनमत होतं का, कोणते एनटीएचे अधिकारी, एनटीएचे कर्मचारी, नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे यांना मदत करत होते का, त्यांना देखील या प्रकरणामध्ये आता रडारवर घेतलं जाणार आहे। आणि मोटेगावकर यांची अटक ही खूप महत्त्वाची आहे या सगळ्या प्रकरणातली, कारण यापूर्वी अटक झालेले जे वेगवेगळे विषय तज्ज्ञ होते एनटीए सोबतचे, तसंच मनीषा वाघमारे ज्यांच्यावरती पेपर सर्क्युलेट केल्याचा आरोप आहे विद्यार्थ्यांमध्ये, त्याशिवाय मनीषा मांढरे ज्यांनी हे प्रश्न लीक केल्याचा आरोप आहे, पीव्ही कुलकर्णी यांनी प्रश्न लीक केल्याचा आरोप आहे। या सगळ्यांकडे झालेल्या चौकशीच्या अनुषंगाने ही अटक केली असल्याचं कळतंय। सध्या ही अटक जो प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट आहे त्या अंडर, त्याशिवाय भारतीय न्याय संहिता आणि जो पेपर लीकच्या विरोधामध्ये कायदा तयार करण्यात आलेला होता त्या कायद्याच्या अनुषंगाने ही अटक केली गेल्याचं आपल्याला कळतंय आणि याविषयीची माहिती त्यांच्या कुटुंबियांनाही देण्यात आलेली आहे। जी माहिती आहे त्यानुसार जवळपास एकूण 27/12/1978 अशी मोटेगावकरांची जन्मतारीख आहे आणि 163 सेंटीमीटर उंची आहे हे सीबीआयने आपल्या अरेस्ट मेमोमध्ये लिहिलेलं कळते आपल्याला। त्याशिवाय मोटेगावकर यांच्याकडील आधार कार्ड आणि ICICIचे डेबिट कार्ड देखील त्यांच्यासोबत सापडले सर्चच्या दरम्यान, ते देखील सीबीआयच्या ताब्यात आहेत असं कळतंय आणि याविषयीचे जे अटकेचे ग्राउंड्स आहेत, ज्या आधारावरती त्यांना अटक करण्यात आली ती देखील त्यांना या सगळ्या अंडर सांगितली गेलेली आहे। त्याशिवाय त्यांचं असं म्हटलेलं आहे की जे नीटचे जे क्वेश्चन पेपर्स होते ते देखील काही या मोबाईलमध्ये आरोपींच्या सापडल्याचं समजते। म्हणजे जे 14 मे 2026 रोजी आणि तसंच त्याच्यापूर्वी 23 एप्रिल 2026 पासून हे मोबाईलमध्ये त्यांच्या पेपर होते, जे प्रश्नपत्रिका ज्या नीटच्या संदर्भात होत्या आणि ज्या लीक झाल्या, ज्या विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्या पैशाच्या मोबदल्यात, आर्थिक मोबदल्यामध्ये, आणि हे मोबाईलमध्ये सापडलेत आणि या सगळ्याच्या आधारे जे एकूण ग्राउंड्स तयार झाले त्या ग्राउंड्सच्या आधारे यांना अटक करण्यात आलेली आहे असं समजते। त्याशिवाय जी कारणं आहेत ती कारणं देखील त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आलेली आहेत की या संदर्भामध्ये अटक केलेली अटकेमध्ये कारणं अशी दिलेली आहेत की भविष्यामध्ये अशा स्वरूपाचा गुन्हा पुन्हा केला जाऊ नये म्हणून ही अटक केल्याचं समजते। त्याशिवाय एक टू एन्श्युअर अ कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थोरो इन्व्हेस्टिगेशन या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी अटक, त्याशिवाय पुराव्यांसोबत कोणत्याही प्रकारची छेडछाड केली जाऊ नये म्हणून ही अटक केलेली आहे आणि त्याशिवाय जे विटनेसेस आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची धमकी दिली जाऊ नये, त्यांच्यावरती कोणत्याही स्वरूपाचा दबाव आणला जाऊ नये आणि त्याशिवाय
त्यांनी आणखीन एक म्हटलेलं आहे की असे कोणकोणते लाभार्थी होते ज्यांना तुम्ही हा पेपर पुरवलात याविषयीची माहिती तुम्ही दिलेली नाही आणि त्याशिवाय तुम्ही पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नामध्येही सापडलेले आहात, तर या सगळ्याच्या आधारावरती तुम्हाला अटक केली जाते अशी जवळपास CBIने एकूण 5 कारणं ही अटकेसाठी दिलेली आहेत। यासारखा गुन्हा पुन्हा घडू नये त्यांनी हे पेपर कुणाकुणाला पुरवले होते, जे लीक क्वेश्चन पेपर आहेत ते त्यांच्याशी संबंधित डिजिटल डिव्हायसेसमध्ये मोबाईल आणि तत्सम उपकरणांमध्ये सापडलेले आहेत आणि जे विटनेसेस आहेत, साक्षीदार आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची धमकी किंवा त्यांच्यावरती दबाव तंत्र किंवा त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न होऊ नये या सगळ्याच्या अनुषंगाने ही सध्या अटक झाल्याचं कळतंय। आता लवकरच याविषयी CBI पुढील कारवाई करून पोलीस कोठडी, CBIची कोठडी तपासासाठी, कोठडीतल्या इन्व्हेस्टिगेशनसाठी म्हणून मागितली जाऊ शकते। यापूर्वीच या प्रकरणातले 9 आरोपी अटकेत आहेत आणि आता ही एक 10वी अटक अतिशय महत्त्वाची CBIने या संपूर्ण पेपर लीक प्रकरणामध्ये केलेली आहे महाराष्ट्रातून। अगदी सोमेश, खरं तर हा जो क्लासेस आहे या क्लासेसची जाहिरातच अशी असायची की डॉक्टर घडवण्याची फॅक्टरी, आणि ज्या पद्धतीची ही जाहिरात आहे किंवा ज्या पद्धतीचे आता या गोष्टी बाहेर येत आहेत यावरून नेमकं काय सुरू होतं या क्लासेसमध्ये हे आपल्याला कळू शकतंय। याची आणखी काही माहिती मिळू शकते का की हा क्लास किती वर्षांपासून सुरू आहे किंवा NTA मधले जे लोक या पेपरफुटीमध्ये आहेत त्यांचे आणि मोटेगावकर यांचे कधीपासूनचे संबंध होते? नाही, याविषयीची अधिक तपास सध्या CBI कडून केला जातोय की एकंदरीतच हा तपासाचाच भाग आहे की अशा प्रकारे इतरही कुठल्या प्रवेश परीक्षांचे पेपर फोडले गेले होते का, प्रश्नपत्रिका लीक केल्या गेल्या होत्या का, कारण विशेषतः या क्लासेसच्या माध्यमातून हीच जाहिरात केली जायची की जे आम्ही आमच्या मॉक टेस्टमध्ये प्रश्न देतो किंवा ज्या प्रश्नपत्रिका आमच्याकडे सोडवल्या जातात त्याच प्रश्नपत्रिकांमधले बरेचसे प्रश्न हे प्रत्यक्ष परीक्षेमध्ये विचारले जातात। हा या सगळ्यामधला एक युनिक सेलिंग पॉईंट होता असं आपण म्हणू शकतो या क्लासेसचा। त्याशिवाय काही शेकडो कोटींचा व्यवहार या क्लासेसनी केलेला आहे, त्यामुळे या क्लासेसमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या परीक्षांची तयारी केली जायची। यामध्ये CET सारख्या परीक्षांची तयारी केली जायची, नीटची तयारी केली जायची, JEEची तयारी केली जायची। त्यामुळे हा घोटाळा किंवा ही पेपर फुटी ही केवळ नीटपर्यंत मर्यादित राहील का हा खरा प्रश्न आहे, कारण यामध्ये अधिक खोलात गेल्यानंतर अशा स्वरूपाचे प्रकार इतर किती बाबतीत केले गेलेले आहेत का, कोणत्या परीक्षांच्या बाबतीत केले गेलेले आहेत का, आणि या सगळ्यामध्ये सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे कुणाकुणाचे वरदहस्त या सगळ्यांना होते, प्रशासनातील कोणत्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी यांना मदत केलेली होती का, याचा तपास आता होणार आहे। या पुढचा टप्पा या सगळ्यामध्ये तोच आहे महत्त्वाचा की सरकारी यंत्रणेमधून या सगळ्यामध्ये कोण सहभागी होतं का त्याविषयीचा तपास आणि त्याविषयीचं विश्लेषण CBI कडून केलं जाणार। सध्या शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आली अशी माहिती मिळते, कुठे आहे नेमकं शिवराज मोटेगावकर आणि पुढची चौकशी कशी केली जाणार आहे? शिवराज मोटेगावकरला लवकरच दिल्लीमध्ये आणलं जाईल, कारण दिल्लीमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या जी माहिती मिळते त्यानुसार पुण्यामध्ये त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं। यापूर्वी CBI कडून एक प्राथमिक चौकशी सुरू होती। अटक करण्यापूर्वी कोणतीही अटक जर मजबूत कायदेशीरदृष्ट्या करायची असेल तर त्यापूर्वी एक प्राथमिक चौकशी करून त्यामध्ये काही पुरावे गोळा करून त्याशिवाय अन्य आरोपींचे जबाब, त्यांच्याकडून मिळालेली माहिती, अशा सर्व बाबींच्या आधारे जी केस फाईल तयार होते त्यानंतर अटक करणं महत्त्वाचं असतं। आता सध्या मोटेगावकर CBIच्याच ताब्यात आहेत। CBI लवकरच त्यांना दिल्लीमध्ये घेऊन येईल आणि त्यानंतर दिल्ली कोर्टात हजर करून त्यांची अधिकृत कोठडी मागितली जाईल। साधारणपणे जी 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळते कुठल्याही आरोपीची, तर त्यानुसार जास्तीत जास्त कोठडी मिळवण्याचा प्रयत्न CBIचा असेल आणि CBI आता त्यांना याविषयीची अधिकृत माहिती अजूनपर्यंत देण्यात आलेली नाही आहे की नेमकं त्यांना कधी दिल्लीमध्ये आणलं जाणार आहे, याला दिल्लीतल्या कोर्टासमोर कधी हजर केलं जाणार आहे। पण आता कोणत्याही क्षणी शिवराज मोटेगावकरला दिल्लीमध्ये आणलं जाईल आणि दिल्लीतल्या कोर्टात हजर करून त्याची कस्टडी मिळवली जाईल, कस्टडी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यानंतर जे आधीच अटकेत असलेले आरोपी आहेत ते आरोपी आणि मोटेगावकर या सगळ्यांची टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड, ओळख परेड, त्याशिवाय त्यांची एकत्रित तपास, त्यासह देशभरात विविध ठिकाणी कोणकोणत्या अशा भागात किंवा अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये याविषयीची काही माहिती लीक केली गेली होती का, तर या सगळ्या बाबतीतला तपास हा आता CBI कडून
केला जायचा आहे. आता हा CBI याविषयीचा तपास करेल. सध्या तरी हे आरोपी CBIच्याच ताब्यात आहेत आणि पूर्णपणे कायदेशीर या आरोपींचा ताबा हा सध्या CBIकडे आहे आणि CBIनेच त्यांना अटक केलेली आहे. त्यामुळे CBI त्यांना कशा पद्धतीने कोणत्या मार्गाने घेऊन येते, कदाचित शक्यता आहे की ट्रान्झिट रिमांड मिळवून मग दिल्लीत आणलं जाणार आहे का, किंवा थेट दिल्लीत आणून मग कोर्टात हजर करून दिल्लीच्या कोर्टाकडूनच चौकशीसाठीची रिमांड घेतली जाणार आहे का, असे सगळे आता या संपूर्ण या प्रकरणामध्ये, या गुन्ह्यामध्ये मोटेगावकरच्या बाबतीमध्ये कारवाई ही CBI कडून केली जाणार आहे. बरं सोमेश, आणखी एक प्रश्न. काल ज्या पद्धतीने नांदेडमधल्या एक जे कुटुंब होतं त्याला देखील CBIने समन्स बजावलेलं होतं. त्या जे पालक होते त्या पालकांनी 5 लाख रुपये देऊन आपल्या विद्यार्थिनीसाठी पेपर विकत घेतला होता. असंच काहीसं शिवराज मोटेगावकरला अटक झाल्याच्या नंतर जो RCC क्लास आहे यामधल्या पालकांना किंवा विद्यार्थ्यांना काही चौकशीसाठी बोलवलं जाईल? निश्चितच या सगळ्यामध्ये विद्यार्थी आणि पालक यांची चौकशी किंवा ते काय माहिती देतात हे फार महत्त्वाचं आहे. कारण या माहितीच्या आधारेच पुढे या सगळ्यातलं जे रॅकेट आहे ते उघड होईल. कारण प्रत्यक्षामध्ये या सगळ्यामध्ये मोटेगावकरांनी कोणाकोणाला किती रुपयांच्या बदल्यामध्ये काही प्रश्नपत्रिका दिल्या गेल्या होत्या का, ते रॅकेट कसं होतं आणि ही जी आरोपींची साखळी आहे ती नेमकी कशा प्रकारे कार्यरत होती हे देखील यानंतरच आता जसजसे या प्रकरणातले विद्यार्थी, तिथे शिक्षण घेतलेले विद्यार्थी, जे तिथले रँकर्स आहेत, हे सगळेच महत्त्वाचे आहेत. आता आपण पाहू शकतो, आता आपण NSUIच्या कार्यालयामध्ये आहोत आणि NSUIनी इथे याच प्रकरणामध्ये एक अंत्ययात्रा काढत प्रोटेस्ट करतायत, आंदोलनं करतायत, निदर्शनं करतायत. NTA आणि नीट UG जी 23 विद्यार्थ्यांच्या एकूण सध्याच्या त्यांच्या संपूर्ण तपासासंदर्भात ही अटक केली जाते असं कळतंय. आपण आता इथले आरोपी आहेत, त्यांच्या इथले जे आंदोलक आहेत त्यांच्यासोबत जाणून घेऊया. इस्तीफा दो, इस्तीफा दो। आपकी क्या मांगे है अभी नीट को लेकर? इस्तीफा दो, इस्तीफा दो। बड़े क्लास वाले इस्तीफा दो। अरेस्ट की गई है आज, कैसे? देखिए, छोटी मछलियों को पकड़ा जा रहा है, बड़ी मछलियों को छोड़ दिया गया है। हमारी मांग है बड़ी मछलियों को भी पकड़ा जाए और इसके साथ ये संगठित अपराध है, संगठित लीक है, जिसमें सरकार, एजुकेशन माफिया, बड़ी कोचिंग वाले और लालाओं के पैसे लगे हुए हैं। और जो बच्चे 4 ने आत्महत्या की है उनके परिवार वाले सवाल और जवाब मांग रहे हैं कि उनको जवाब दीजिए आप, उनके परिवार वालों को जवाब। बहुत बड़े क्लास के ट्यूशन क्लास को अरेस्ट किया गया है महाराष्ट्र से। इसमें सरकार से जुड़े लोग, एजुकेशन माफिया, हर बार यही होता है। 2021 में यही हुआ, 2024 में यही हुआ और हर बार यही काम करते हैं। हमारी मांग है कि जल्द से जल्द उन्हें गिरफ्तार किया जाए और इन परिवार वालों को कंपनसेशन दिया जाए। सरकार का कहना है कि वो तो अभी जांच कर रहे हैं, बड़ी कड़ी जांच की जा रही है, CBI के द्वारा इन्वेस्टिगेशन किया जा रहा है, तो इसमें सरकार को जिम्मेदारी क्यों? हर साल पेपर लीक होते हैं, हर साल विरोध प्रदर्शन होता है, हम लोग जंतर मंतर घेरते हैं, कुछ बच्चे आत्महत्या करते हैं जो कि उनके लिए आत्महत्या ना के बराबर है, और फिर से CBI की जांच होती है, 2-4 छोटी मछलियों को पकड़ा जाता है, उसके बाद छोड़ दिया जाता है। इसमें यह संगठित लूट है। सरकार के लोग, एजुकेशन माफिया, कोचिंग वाले और बड़े लाला इसमें मौजूद है। जब तक इनको नहीं पकड़ा जाता है तब तक यही समझिए कि इसी तरीके की इनकी कार्रवाई लीपापोती की है। लेकिन कहाँ के लोग शामिल हैं? सरकार के लोग शामिल हैं, एजुकेशन माफिया शामिल हैं। बिना एजुकेशन माफिया सरकार के हो ही नहीं सकता, और बड़ी कोचिंग माफिया के अलावा। आपण पाहू शकतो काँग्रेसच्या वतीने इथे आता ही प्रोटेस्ट केले जात आहेत आणि यामध्ये एकच मागणी केली जाते, ती म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. जे सध्या देशाचे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा, अशा स्वरूपाची मागणी इथे केली जाते. आणि त्यासाठी म्हणून NSUI जी काँग्रेसशी संलग्न असलेली विद्यार्थी संघटना आहे त्यांच्याकडून इथे एक आंदोलनं केली जात आहेत दिल्लीमध्ये. आपण पाहतोय की एका बाजूला नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मोठ्या कारवाया होत आहेत. शिवराज मोटेगावकर सारख्या मोठ्या क्लासेसच्या संचालकांना अटक केली जाते. एकूण 10 जण अटकेत आहेत. NTAचे अनेक विशेष तज्ञ अटकेत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर या प्रकरणावरून राजकीय वातावरणही दंग झालेलं आहे. अगदी सोमेश, असे सोबत राहा. पुन्हा एकदा काही वेळाने तुमच्याकडे परत येऊ. आपल्यासोबत मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी पुण्यावरून जोडले गेलेले आहेत. मंदार, कोणत्या गुन्ह्याच्या अंतर्गत म्हणजे काय काय लिहिण्यात आलेलं आहे CBI कडून आणि ही अटक झालेली आहे?
जी सीबीआयनी कारणे दिलेली आहेत मोटेगावकरला अटक करताना ती अतिशय गंभीर आहेत. पहिलं कारण हे दिलंय की हा मोटेगावकर हे पेपर फोडणारी जी टोळी आहे त्या टोळीचा सक्रिय सदस्य आहे. बरं. दुसरं कारण आहे ते म्हणजे या मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये फुटलेली प्रश्नपत्रिका नीटची आणि त्याची उत्तरं सीबीआयला आढळून आलेली आहेत. तिसरं कारण सीबीआयने जेव्हा या मोटेगावकरकडे विचारणा केली, तपास केला की हा फुटलेला पेपर त्यांनी कोणाकोणाला विकला, कोणत्या विद्यार्थ्यांना, पालकांना विकला, तर त्याची माहिती मोटेगावकरने दिलेली नाही. त्याचबरोबर त्याच्या बँक अकाउंटमध्ये आलेले जे पैसे आहेत ते देखील अशाच विद्यार्थ्यांच्या पालकांकडून आल्याचं दिसून आलंय. सीबीआयला जे विद्यार्थी आत्ताची नीटची परीक्षा देत होते आणि त्यामुळं हा मोटेगावकर एका गटामध्ये सहभागी होता, एका टोळीमध्ये तो सक्रिय होता, जी टोळी गुन्हा करत होती, अशी कारणं सीबीआयने दिलेली आहेत. RCC हा क्लास आपण सगळे जाणतो, महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठी व्याप्ती असलेला हा क्लास आहे. हजारो विद्यार्थी या क्लासमध्ये नीटची आणि जेईची तयारी करतात आणि या RCC क्लासचा संचालक असलेला मोटेगावकर, कोट्याधीश किंबहुना अब्जाधीश म्हणावा असा हा मोटेगावकर पेपर फुटीमध्ये सक्रिय आहे, हे सीबीआयनी अटक करताना म्हटलेलं आहे. सीबीआयनी न्यायालयामध्ये जी कारणं दिलेली आहेत ती कारणं आपण सांगतो. पहिलंच कारण हे आहे की हा मोटेगावकर या टोळीचा एक सक्रिय सदस्य आहे, हे सीबीआयनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता मोटेगावकरच्या अटकेनंतर त्याची जेव्हा चौकशी केली जाईल तेव्हा त्याच्या चौकशीतून आणखी कोणाची नावं समोर येतात, हा पैसा नक्की कोणाकोणाला पोहोचलेला आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यामिनी. अगदी मंदार, आणखी जर म्हणायचं झालं तर संपूर्ण राज्यभरामध्ये जसं तू व्याप्तीच्या विषयी तुम्ही सांगत होतात, तर मराठवाडा असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, अशा सगळ्याच भागामध्ये खरं तर RCCच्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. 40,000पेक्षा जास्त विद्यार्थी दरवर्षी इथे शिकायसाठी येतात आणि इतक्या मोठ्या पद्धतीचं हे रॅकेट, हे यावेळेला जर नीटची परीक्षा रद्द करण्यात आली नसती तर हे असंच सुरू राहिलं असतं, किंबहुना वर्षानुवर्ष हे असंच सुरू होतं. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की 2024 साली देखील नीटचा पेपर फुटला होता. त्यावेळी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्याच्या आधी सीबीआयनी हे जाहीर केलं होतं की नीटचा पेपर त्या वर्षीचा फुटलेला आहे. मात्र दुसऱ्या दिवशी लोकसभेचा निकाल होता आणि माध्यमांमधून साहजिकच दुसऱ्या दिवशी फार काही या घटनेचं वार्तांकन झालं नाही किंवा याचा फॉलोअप घेणं जे आपण म्हणतो पत्रकारितेच्या भाषेमध्ये. आणि ते कारण ठरलं का? कारण 2024 2 वर्षांपूर्वीची ही घटना आहे आणि आत्ता जे अटक केलेले लोक आहेत, मग त्या मनीषा मांढरे असतील किंवा PV कुलकर्णी असतील, हे त्यावेळी देखील NTA पॅनलवरती पेपर सेट करण्यासाठी होते आणि त्या प्रकरणाचा तपास त्यावेळी जर व्यवस्थित केला गेला असता तर यावेळी जो पेपर फुटला तो फुटला नसता. 22 लाख विद्यार्थ्यांना जो त्रास झाला, पुन्हा परीक्षा द्यावी लागते, एका अर्थाने त्यांना पुन्हा त्यांचं आयुष्य पुन्हा एकदा पणाला लावावं लागतंय, ते लावावं लागलं नसतं. त्याच्यामुळे आपण जाणतो आहोत की इतक्या सगळ्या या घोटाळ्यानंतर देखील आता याच्या मुळापर्यंत सीबीआय जाणार का, हा प्रश्न पालकांकडून सातत्याने विचारला जातोय. कारण सीबीआयची कारवाई आता दिसत असली तरी त्या कारवाईबद्दल पालकांना अजूनही पूर्णपणे विश्वास वाटत नाहीये. यामिनी. अगदी. मंदार, सोबत राहा. आपण सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात. सोमेश, जसं आपण म्हणतोय की एकूणच या प्रकरणाची व्याप्ती आणि त्याविषयी आपण बोलतो आहोत, राज्यभरातली ही व्याप्ती साधारणपणे आपल्या लक्षात आता येऊ शकते, पण देशभरामध्ये देखील या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती किती आहे? कारण फुटलेल्या पेपरचा प्रवास हा अनेक राज्यांमधून झालेला बघायला मिळालाय. नक्कीच जे सीबीआयने अटक करताना कारण दिलंय त्यामध्ये एक प्रमुख कारण आहे की मोटेगावकरांच्या मोबाईलमधला जो लीक क्वेश्चन पेपर होता तो त्यांनी कुणाकोणाला पाठवला याविषयीची माहिती मोटेगावकरांनी द्यायला नकार दिला. आम्ही त्याविषयीची माहिती त्यांना विचारली, सीबीआयने असं म्हटलंय, पण मोटेगावकर ही माहिती द्यायला तयार नव्हते. ही माहिती द्यायला त्यांनी टाळाटाळ केली. हे एक मुख्य कारण आहे मोटेगावकराला अटक करण्यामागचं. त्याशिवाय आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये जे पुरावे आहेत ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न देखील मोटेगावकरांकडून झाला होता आणि या पुराव्यांच्या आधारे ज्या म्हणजे जे डिजिटल एव्हिडन्सेस आहेत, जे क्वेश्चन पेपर आहेत, ते क्वेश्चन पेपर्स नंतर म्हणजे जेव्हा परीक्षा झाली त्यानंतर नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. म्हणजेच एक प्रकारे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न देखील मोटेगावकरांकडून झाला होता असंही या सगळ्यामध्ये स्पष्ट दिसतंय. त्यामुळे त्या अनुषंगाने सध्या जर आपण पाहिलं
तर या प्रकरणात जे मनीषा मांढरेच्या बाबतीत स्वतः सीबीआयने कोर्टामध्ये सांगितलं की आम्हाला यांना घेऊन देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागणार आहे, तपास करावा लागणार आहे की यांनी देशभरामध्ये कुठे कुठे अशा प्रकारचे या पेपर फुटीचा एक फायदा घेतला, याचा आर्थिक मोबदल्यासाठी हा पेपर व्हायरल केला. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर एकूण इतर परीक्षांच्या बाबतीत देखील असं काही नेटवर्क कोणतं रॅकेट कार्यरत होतं का हे सुद्धा सीबीआयला शोधावं लागणार आहे. त्यामुळे या सगळ्याच्या बाबतीमध्ये आता मोटेगावकरांच्या अटकेनंतर अतिशय महत्त्वाची ही अटक आहे, कारण यांच्या अटकेनंतरच सीबीआयला केलेल्या चौकशीतून हे कळेल की या सगळ्या मागे कोण कोण होते, या सगळ्याचे काही अजून कोणते मोठ्या पातळीवरती या प्रकरणामध्ये कोणी लोक कार्यरत होती का, कोणी ऍक्टिव्ह होते का, आणि यांनी देशभरामध्ये हे जर रॅकेट काम करत असेल तर ते कोणकोणत्या ठिकाणी झालंय. कारण केरळवरून हा पेपर पहिल्यांदा राजस्थानला आला. राजस्थानला ज्या मुलाने आपल्या वडिलांना पाठवला त्यांनी राजस्थानच्या पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली, मग त्यांनीच एनटीएला कळवलं, पोलिसांनी दुर्लक्ष केलं, एनटीएने गंभीरपणे या प्रकरणाची दखल घेतली आणि नंतर मग हा सगळा तपास सुरू झाला. त्यामुळे केरळ राजस्थान इतकं व्यापक असं या सगळ्या पेपर फुटीचं नेटवर्क आहे आणि महाराष्ट्र हे या सगळ्या प्रकरणाचं एपिसेंटर होतं की काय असं पुढे येते. अगदी सोमेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. आणि पुण्यावरून आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी देखील आपल्याला अपडेट्स देत होते. मंदार, तुमचेही आभार. तर नीटच्या पेपरफुटीच्या प्रकरणी आता शिवराज मोटेगावकर याला अटक करण्यात आली आहे. आरसीसी क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर आहे आणि नीटच्या पेपरफुटीच्या संदर्भातली ही सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. काल संध्याकाळच्या वेळेलाच सीबीआयने त्यांना अटक केलेली आहे. आज फक्त सीबीआयने घोषणा केलेली आहे या संदर्भातली. नीटच्या पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये मोटेगावकरला अटक झाली आणि काल सीबीआय कडून तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली होती आणि यानंतर अनेक कारणं देखील सीबीआयनं ही अटक करताना दिलेली आहेत. दुसरीकडे मोटेगावकर यांच्या आरसीसी क्लासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी या सगळ्यांची देखील सीबीआय कडून कसून चौकशी केली जाणार आहे. सोबतच अभ्यासामध्ये कमी हुशार असणारे श्रीमंत विद्यार्थी आरोपी शुभम खैरनार याचे टार्गेट होते असं देखील समोर आलेलं आहे. तर नीटच्या पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये पुण्यामधल्या मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे हिला सीबीआय कडून अटक झाली, परंतु तिचं अजूनही निलंबन मात्र झालेलं नाहीये. सीबीआय कडून काल मॉडर्न कॉलेजला पत्र देखील पाठवण्यात आलं. मनीषा मांढरेच्या निलंबनाच्या संदर्भात उद्या मॉडर्न कॉलेजमध्ये कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये मांढरेच्या निलंबनाच्या संदर्भात चर्चा होतीये. दरम्यान बैठकीच्या नंतर मांढरेवरती निलंबनाची कारवाई करू असं महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. विदर्भामधल्या अनेक जिल्ह्यांचा पारा हा 46 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचलाय. आजची हीच परिस्थिती कायम आहे आणि आज नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यांसाठी नागपूर वेधशाळेने उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देखील जाहीर केलाय. दुपारच्या वेळेला नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. जिल्हा प्रशासनाच्या हिट ॲक्शन प्लॅननुसार शहरामधली उद्यानं ही दिवसभर सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले. उन्हाळी वर्ग, कोचिंग क्लासेस यांना दुपारी वर्ग न घेण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे विदर्भ सध्या तापताना दिसतोय. चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, नागपूर, अकोला या सगळ्या भागामध्ये या तापमानाचे वेगवेगळे उच्चांक दररोज बघायला मिळत आहेत आणि आजचा विचार केला तर 46 अंश सेल्सिअस पर्यंत इथलं तापमान जाऊन पोहोचलेलं आहे. त्यामुळे आजही विदर्भाच्या अनेक भागांमधला पारा हा वाढतानाच दिसतो आहे. 31 मे पर्यंत एसटीची भाडेवाढ होणार नाहीये. 12 दिवसांमध्ये केंद्र आणि राज्य सरकार नेमका काय निर्णय घेणार हे बघणार असल्याचं प्रताप सरनाईकांनी म्हटलंय. सरकारच्या निर्णयाच्या नंतर एसटीची भाडेवाढ करायची की नाही या संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे. 12 दिवसांच्या नंतरही डिझेलची दरवाढ झालेली आहे. त्यामुळे भाडेवाढ करणं अटळ असल्याचं वक्तव्य देखील सरनाईकांनी केलं. भाडेवाढीचा निर्णय हा पुढच्या महिन्यामध्ये घेतला जाणार असल्याची माहिती सरनाईकांनी दिली आहे. म्हणजे 31 तारखेपर्यंत आम्ही थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुढील 10 ते 12 दिवसामध्ये काय निर्णय केंद्र आणि राज्य शासनाचा होतो त्यावर अवलंबून राहून वेगवेगळ्या प्रकारे जर आमच्या मागण्यांची पूर्तता केंद्र आणि राज्य शासनानं केली तर आम्हाला दरवाढ करता येणार नाही. परंतु जर ती पूर्तता नाही केली
तर आणि अजूनही काही डिझेलचे भाव वाढले किंवा अजून इंधनाचे भाव पुढे अजून मोठ्या प्रमाणात वाढले तर मात्र दरवाढ अटळ आहे. परंतु जर इंधनाची जी दरवाढ जी झाली आहे ती जर रद्द झाली, अजून त्यामध्ये जर मागे घेतली जी 3 रुपये 10 पैसे झालेली आहे ती, तर मात्र आम्हाला दरवाढ एसटीची करण्याची आवश्यकता भासणार नाही. तर इंधनाच्या दरवाढीमुळे एसटीला नेमका कितीचा तोटा होतोय आपण बघूया. रोजचा तोटा जर आपण बघितलं तर 33,70,000 रुपयांचा तोटा. मासिक तोटा 10 कोटी रुपयांच्या घरात आहे. वार्षिक तोटा 124 कोटी रुपये. तर एसटी वाहतुकीची नेमकी आकडेवारी काय सांगते आपण ते देखील जाणून घेऊया. एसटी बसेस किती आहेत तर 14,000. रोजचे प्रवासी 55 लाख. डिझेलची गरज 10.87 लाख लिटर. तर 91.31 प्रति लिटर अशी ही गरज आहे. डिझेलवरचा व्हॅट जर आपण बघितला तर 19 ते 20 रुपये इतका जातोय. त्यामुळे एसटी महामंडळानं काही प्रमुख अशा मागण्या केलेल्या आहेत, त्या काय आहेत जाणून घेऊया. एसटीला मिळणाऱ्या डिझेलवरचा हा जो व्हॅट आहे तो हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. डिझेलची 3 रुपये 10 पैशांची जी दरवाढ आहे ती एसटीसाठी मागे घेतली जावी. 31 मे पर्यंत केंद्र आणि राज्य सरकारनं एसटी महामंडळाला दिलासा देण्याची गरज आहे, तरच ही दरवाढ टळू शकते. आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 100 हेडलाईन्स मधून. नीटच्या पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकरला सीबीआयकडून अटक. नीट पेपरफुटीच्या प्रकरणी सीबीआयकडून मोठी कारवाई. नीटचे निवडक प्रश्नोत्तर 27 एप्रिललाच फुटली होती. मनीषा वाघमारेनं 3 मेच्या परीक्षेचे प्रश्न आठवडाभर आधीच फोडले. सीबीआयच्या तपासामधून मनीषा वाघमारेची भूमिका ठळकपणे समोर येतेय. मनीषाकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलंय. मोटेगावकर यांच्या आरसीसी क्लासेसमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची आणि तिच्या वडिलांची सीबीआय चौकशी होतीये. मोटेगावकर यांनी नीटचे प्रश्न आणि प्रश्नांची उत्तरं विद्यार्थिनीला दिल्याचा संशय आहे. विद्यार्थी आणि पालक सीबीआयच्या रडारवर. लातूरमधील आरसीसी क्लासेसच्या जवळ मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त. काल दुपारी लातूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सीबीआयनं कारवाई केली आहे. अनेक कागदपत्र, संगणक आणि मोबाईल फोन देखील ताब्यात. नीट पेपरफुटीच्या प्रकरणी प्राध्यापिका मनीषा मांढरेचं अजूनही निलंबन करण्यात आलेलं नाही. मनीषा मांढरे ही पुण्यामधल्या मॉडर्न कॉलेजची प्राध्यापिका आहे. मनीषा मांढरेविषयी सीबीआयकडून मॉडर्न कॉलेजला पत्र. कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये मांढरेच्या निलंबनाविषयी चर्चा केली जाईल. नीटच्या पेपरफुटीच्या प्रकरणी श्रीमंत आणि अभ्यासामध्ये कमी हुशार असणारे विद्यार्थी आरोपी शुभम खैरनार याचे टार्गेटवरती असायचे. सीबीआयच्या तपासामधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रीमंत लोकांच्या सोबत आरोपी शुभम खैरनार याची लाखो रुपयांची डील. नीटच्या पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये लातूरमधील अनेक नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर. सीबीआयच्या पथकाकडून डॉक्टरांची कसून चौकशी सुरू आहे. मोठी रक्कम देऊन पेपर खरेदी आणि विक्री केल्याचा सीबीआयला संशय. सीबीआयनं अनेक संशयितांना चौकशीसाठी पुण्यामध्ये बोलावलं. सीबीआयचं पथक 4थ्या दिवशी देखील लातूरमध्ये आहे. नीटच्या परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी धडक कारवाई सुरू आहे. सीबीआयकडून छापा टाकून अनेक जणांना अटक होतीये. गोपनीय कागदपत्र आणि अहवाल एबीपी माझाच्या हाती. नांदेडमध्ये नीट पेपरफुटीच्या विरोधामध्ये छावा संघटना आक्रमक झाली. पीव्ही कुलकर्णी आणि मोटेगावकर यांच्या फोटोला काळं फासून निषेध करण्यात आलाय. नीटच्या पेपरफुटीच्या विरोधामध्ये एनएसयूआय आणि युवा सेनेच्या वतीनं आंदोलन. पुण्यामधल्या मॉडर्न कॉलेजच्या समोर हे आंदोलन होत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा देण्याची मागणी. अटकेपूर्वी खरातचा परदेशामध्ये पलायन करण्याचा कट होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अशोक खरातने अटकेपूर्वी बनावट खात्यामधून संशयास्पद व्यवहार केले. 3 महिन्यांमध्ये बेनामी खात्यामधून 52 कोटी रुपये काढण्याचा कट असल्याची देखील माहिती आहे. बोंधू अशोक खरातचा आज ईडी ताबा घेणार असल्याची सूत्रांची माहिती. सिन्नर कोर्टामधल्या आजच्या सुनावणीमध्ये ईडीच्या ताब्याच्या संदर्भातला हा फैसला घेतला जाणार आहे. खराच्या बेनामी संपत्ती, मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणाचा ईडीकडून स्वतंत्रपणे तपास. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुका जाहीर. 16 जागांसाठी 18 जून रोजी मतदान घेतलं जाईल. अर्ज भरण्यासाठी 25 मे ते 1 जून पर्यंतचा कालावधी आहे. 22 जून रोजी 16 जागांच्या निकालांची मतमोजणी. विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंची केवळ 31.58% उपस्थिती. सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर आली आहे. भावना गवळी, रामराजे निंबाळकर यांची सलग 3 अधिवेशनांना दांडी, तर काही सदस्यांचा 90% अधिक उपस्थिती राखत आदर्श. उद्धव ठाकरे एक दिवस आले तरी 4 दिवसांचं काम करून जातात. उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेमधल्या उपस्थितीवरती अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. हो साहेब, अधिवेशनात एकदा जरी आले तरी मला असं वाटतं 20 दिवसाचं काम 30 दिवसाचं काम एका दिवसात करू शकतात, एवढी क्षमता त्यांच्यात. 133 बैठका होतात, त्यातल्या 43 बैठकीला त्यांची हजेरी होती. मी काय सांगितलं, उद्धवजी ठाकरे साहेब आले नसतील तर आम्ही होतो ना शिवसैनिक. त्यांची बाजू, त्यांची भूमिका, त्यांचं जे काय म्हणणं आहे ते मांडायला आम्ही होतो सभागृहात. उद्धव ठाकरेंच्या सभागृहामधल्या उपस्थितीची आकडेवारी थक्क करणारी. असे प्रतिनिधी जनता कसे काय स्वीकारणार? मीच राजा आणि सगळ्यांनी म्हणा मला महाराजा, असे फार दिवस चालत नाहीत. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यायांची टीका. प्रकृती ठीक नसल्यामुळे विधान परिषदेच्या अधिवेशनामध्ये उपस्थित राहू शकलेलो नाही. सलग 3 अधिवेशनांना पूर्ण दांडी असल्याचं आकडेवारीमधून समोर आल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रतिक्रिया. पायाला झालेल्या दुखापतीमुळे अधिवेशनासाठी अनुपस्थित. शिवसेनेच्या भावना गवळी यांची प्रतिक्रिया. भावना गवळी यांच्या अधिवेशनामध्ये एकही दिवस उपस्थित नसल्याबाबतची माहिती समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसूल करणं हे चुकीचं आहे. रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची मागणी. रस्त्याचं काम 100% पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारणी करू नये हे शासनाचं धोरण असल्याचं देखील त्यांनी वक्तव्य केलंय. काम पूर्ण झाल्याशिवाय टोल नाका सुरू होऊ नये असं आमचं शासनाचं धोरण आहे. परंतु कसं काय झालं काय नाही हे अजून आम्हाला माहिती नाही. मी त्याची माहिती घेतो, कारण कामं पूर्ण झाली नंतरच टोल नाके सुरू व्हावेत ही जनतेची मागणी आहे आणि त्याप्रमाणे करावं असं आम्हाला वाटतंय. मुंबई महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा बदली घोटाळा सुरू आहे. भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांचा आरोप आहे. नव्या बदली यादीमधील 55 अधिकाऱ्यांना पूर्वीच्या यादीमधील पदस्थानं देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा देखील दावा. ते नवीन रुटीन ट्रान्सफरची यादी बनवताना माझ्या निदर्शनात आलं की 55 अधिकारी जे त्या जुनी यादीमध्ये ज्या पोस्टवरती जाणार होते, या प्रस्तावित यादीमध्ये त्या 55 अधिकाऱ्यांना त्याच जागावरती पाठवण्याचा प्रस्ताव बनलेला आहे. बदलापूरमध्ये जनगणनेचं काम नाकारणाऱ्या 3 शिक्षकांसह 2 अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल. आदेश देऊनही कर्तव्यावरती हजर न राहिल्यामुळे कारवाई. नाशिकमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे यांची बैठकीसाठी उपस्थिती. देवळाली आणि इगतपुरी विधानसभा मतदारसंघांचा बैठकीमध्ये आढावा. 31 मे पर्यंत एसटीची भाडेवाढ करण्यात आलेली नाहीये. 12 दिवसांमध्ये केंद्र आणि राज्य सरकार नेमका काय निर्णय घेणार हे बघितलं जाईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. भाडेवाढीचा निर्णय पुढच्या महिन्यामध्ये घेतला जाणार असल्याची देखील माहिती आहे. बीडच्या गेवराईमध्ये एका महाराजांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कारवाईचं आश्वासन. एकनाथ शिंदे यांच्याकडून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मारहाण झालेल्या कैलास महाराज आनंदे यांच्यासोबत संवाद साधून तब्येतीची विचारपूस करण्यात आली. नागपूरमधल्या संघ मुख्यालयापासून 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती कोठी रोड परिसरामध्ये गोळीबाराची घटना. रात्री 11:30-12च्या सुमारास हा गोळीबार झालाय. 3 दुचाकींवरती आलेल्या 6 जणांनी 2 वेळा गोळीबार केला. रवी मोहतो गंगा काकडे यांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. वर्चस्व दहशत पसरवण्यासाठी हा गोळीबार करण्यात आल्याचा अंदाज आहे. ठाण्याच्या शहापूरमध्ये जुन्या वादामधून
डोळखाम या गावामध्ये 2 गटांमध्ये हाणामारी झाली आहे, तर जखमी तरुणांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं असता ग्रामीण रुग्णालयामध्ये देखील धिंगाणा घालण्यात आला. या प्रकरणी 10 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. 14 ते 15 लोक फरार आहेत. भंडाऱ्यामध्ये देशी कट्टा आणि जिवंत काडतुसासोबत एकाला अटक झाली आहे. आरोपीवरती वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये अट्टल गुन्ह्यांची नोंद आहे. पुण्यामध्ये रिक्षामधून गांजा विक्री करणाऱ्या चारुदत्त चव्हाणवरती कारवाई. 35 किलो गांजासह रिक्षाही जप्त. गेल्या 25 वर्षांपासून आरोपी गांजा विक्री करत असल्याचं रॅकेट सध्या समोर येत आहे. गडचिरोलीमध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश. उच्च शिक्षित सख्या भावांसह 14 जणांना अटक झाली. नागपूरमधल्या एका फ्लॅटमध्ये ही बनावट नोटांची मिनी प्रिंटिंग प्रेस सुरू होती. गोंदिया शहरामधल्या सिव्हिल लाईन परिसरामध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांना छत्तीसगडमधून अटक झाली आहे. एक फरार आरोपी आहे, याचा शोध सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरामधल्या निगडी परिसरामध्ये खासगी लक्झरी बस चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ. एका बाजूला बस झुकलेली असताना देखील मुजोर बस चालकाने तशीच वाहतूक केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. अकोल्यामधल्या वाशिम बायपास परिसरामध्ये 2 उभ्या असणाऱ्या वाहनांना आग लागली. समीर गॅरेजच्या समोर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या कारलाही आग लागली आहे. बाजूलाच उभं असलेलं वाहन देखील आगीच्या भक्षस्थानी आलेलं आहे. बुलडाण्यामधल्या संग्रामपूर नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं. 3 दिवसांपासून डम्पिंग ग्राउंडला आग लागली आहे. रात्रभर संग्रामपूर शहरामध्ये धूर आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. वारंवार केलेल्या तक्रारीच्या नंतर देखील संग्रामपूर नगरपंचायतीकडे दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांची ओरड आहे. पिंपरीमधल्या मोशी इथल्या कुदळे वस्ती परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामधून मोराची सुखरूपपणे सुटका. जीव वाचवत असताना विहिरीमध्ये पडलेल्या मोराला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलं. पुण्याच्या सिंहगड कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी कचरा जाळल्यामुळे गोंधळ झालाय. कॉलेजमध्ये जाळपोळ झाल्याची अफवा. पोलिसांनी या अफवांना पूर्णविराम दिलाय. परभणीच्या मानवतमध्ये पुन्हा एकदा गॅससाठी मोठी रांग लागली. भर उन्हामध्ये सिलेंडर घेऊन लोकांची रांग. गॅस एजन्सी धारकाकडून सुरळीतपणे गॅस पुरवठा होत नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरती डिझेल मिळवण्यासाठी वाहनधारकांची मोठी गैरसोय होत असल्याचं चित्र आहे. लिटरभर डिझेल मिळणं कठीण झालंय. डिझेलच्या तुटवड्यामुळे अनेक डिझेल वाहनांची चाकं थांबण्याची वेळ आली आहे. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांसह वाहतूक व्यवस्थेवरती होताना दिसतोय. हिंगोलीमध्ये खरीप हंगामाच्या तोंडावरती डिझेलचा गंभीर तुटवडा. जिल्ह्यामधील अनेक पेट्रोल पंपावरती डिझेलचा साठा संपल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होतीये. गोरेगाव इथल्या पेट्रोल पंपावरती डिझेलसाठी शेतकऱ्यांनी कॅन घेऊन लांबच लांब रांगा लावल्या. 6 ते 7 तास उलटूनही अनेकांना डिझेल मिळालेलं नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या आणि तेल कंपन्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे नांदेडच्या नायगाव शहरामधील नागरिक संतापलेत. नांदेड हैदराबाद मार्गावरती रिकामे सिलेंडर ठेवून त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. रत्नागिरीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा. सध्या जिल्ह्याला 3.5 लाख लिटर पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा. 70,000 किलो सीएनजीचा पुरवठा होतोय. गरजेपेक्षा कमी इंधनाचा पुरवठा सुरू असल्यामुळे वाहन चालक संतापले. रुपया त्याच्या सर्वाधिक निच्चांकी पातळीपर्यंत घसरलाय. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. डॉलर 96 रुपये 17 पैशांवर. चांदीच्या दरामध्ये 7,000 रुपयांची वाढ झाली. चांदी प्रति किलो 2,70,000 चांदीच्या आयातीवरती केंद्र सरकारनं बंदी लावल्याचा हा परिणाम आहे. चांदीच्या आयातीच्या संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय. आयात शुल्कामध्ये वाढ झाल्याच्या नंतर चांदीच्या आयातीवरती केंद्र सरकारचे निर्बंध. चांदीच्या आयातीच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे देशभरामधील सराफा बाजारावर आणि उद्योग व्यवसायांवरती परिणाम होण्याची शक्यता. उन्हाच्या तडाख्यामुळे बाजारामध्ये भाज्यांची आवक घटली, तर इंधनाच्या दरवाढीमुळे भाज्यांचे भाव वाढले. टोमॅटो, गाजर, वाटाणे तसेच गवार यासारख्या काही भाज्यांचे भाव सध्या वाढलेले आहेत. इंधनाच्या दरवाढीमुळे फूड डिलिव्हरी सर्व्हिस देणाऱ्या कामगारांना आर्थिक फटका. त्यामुळे भविष्यामध्ये घरपोच खाद्यपदार्थ वितरण आणि पार्सल सेवा देखील महागण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या आधी इंधन दरवाढ केली असती तर भाजपला मोठा झटका बसला असता. म्हणूनच निवडणुका पूर्ण झाल्याच्या नंतर सर्वसामान्यांना महागाईचे चटके दिले जात आहेत.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका. गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे धान पिकाचं मोठं नुकसान झालंय. कापणीला आलेल्या धान पिकाला अवकाळी पावसाचा जबर फटका बसलाय. शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास देखील हिरावला. 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. कमी पाण्यावरती तयार होणाऱ्या हळव्या भाताच्या वाणांची पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागानं दिलेला आहे. SRT पद्धतीनं भात लागवड, टोकण पद्धतीनं लागवड करून ठिबक आणि तुषार सिंचनाच्या पद्धतीचा अवलंब करण्यावरती भर देण्याचं देखील आवाहन करण्यात आलं. खरीपाच्या हंगामासाठी नागपूर विभागामध्ये 18,95,00,000 हेक्टर क्षेत्रावरती पेरणीचं नियोजन आहे. भात, कापूस, सोयाबीन, तूर या पिकाच्या सोबत तेल बियांच्या पिकाला प्रोत्साहन देण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना. तर शेतकऱ्यांना वेळेवरती बियाणं, खतं आणि पीक कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी नियोजन करण्याच्या सूचना. राज्यामधील तब्बल 70 लाख शेतकऱ्यांच्या हाती 7/12. ई-पीक पाहणी मोबाईल ॲपचा वापर वाढला. मागच्या एका हंगामामध्ये 72,45,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी स्वतः पिकांची नोंद केली आहे. नाशिक विभाग यामध्ये आघाडीवर आहे. कोकणामध्ये 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट. मुंबईमध्ये दमट हवामानामुळे उकाडा देखील वाढेल. हवामान खात्याचा येलो अलर्ट. आंबा उत्पादक मात्र चिंतेत. पालघरच्या डहाणू तालुक्यामधल्या पाणी टंचाईचं भीषण वास्तव समोर आलंय. सायवनच्या भावरपाडा आणि परिसरामध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या आहे. कोरड्या ओढ्यामध्ये खड्डा खोदून तहान भागवण्याची वेळ आली आहे. हजारो कोटींच्या पाणी पुरवठा योजनेचा बोजवारा. प्रशासन पाणी प्रश्न नेमका कधी सोडवणार, नागरिकांचा सवाल. हिंगोली जिल्ह्यामधल्या खंडाळा गावावरती भीषण पाणी टंचाईचं संकट आहे. मे महिन्यामध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे गावामधल्या विहिरी, बोरवेल आणि जलसाठ्यांनी तळ गाठलाय. ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः जीवघेणी कसरत. रायगडमध्ये जिल्ह्यात 60 टँकरनं 62 गावं आणि 220 वाड्यांना पाणी पुरवठा. टंचाईग्रस्त गावांच्या संख्येमध्ये कमालीची वाढ झाली आहे. प्रशासनावरती टँकर वाढवण्याची वेळ आली आहे. यावर्षी आतापर्यंत 1 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना पाणी टंचाईची झळ. पुण्याच्या जुन्नरमध्ये मांडवे गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. गावामधील नैसर्गिक पाण्याचे स्रोत देखील आटले. तर सुमारे 2 ते 2.5 हजार लोकसंख्या असणाऱ्या मांडवे गावाला 3 ते 4 दिवसांमधून टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. कित्येक पिढ्या आमच्या गेल्या पण आम्हाला पाणी मिळालं नाही. तर पेसा क्षेत्रामध्ये, आदिवासी भागामध्ये पाण्याच्या ज्या जलजीवनच्या वगैरे योजना आल्या, अक्षरशः घर रिकामा नळ अशी परिस्थिती झालेली आहे. आज पाणीच नाही, सोर्सच नाही पाण्याचा आणि जलजीवन करायचं. माझी विनंती आहे शासनाला की जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सगळ्या जलजीवनच्या योजना असतील किंवा धरणांमधून त्यांना पाण्याची योजना पूर्ण करून द्याव्यात. धाराशिव, लातूर, बीड या 3 जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेली मांजरा नदी वाढत्या तापमानामुळे कोरडी पडली. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे मांजरा नदीला 4 वेळा महापूर आलाय. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेनं प्रकल्पामधल्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने घट झाली आहे. डिझेलसाठी 6 तासांपासून हिंगोलीमधले शेतकरी रांगांमध्ये उभे आहेत. ग्रामीण भागामधल्या प्रत्येक पेट्रोल पंपावरचं हे चित्र सारखंच असल्याचं दिसतंय. पेट्रोल पंप चालक हे मनमानी करतायत असा आरोपही इथल्या शेतकऱ्यांनी केलाय. हिंगोली वाशिम रोडवरच्या श्री मारुती पेट्रोल पंपावरती फक्त 2,000चं डिझेल दिलं जात आहे. तापमानाचा पारा सध्या 42 अंशांपर्यंत जाऊन पोहोचलाय. डिझेलसाठी कॅनच्या लांब रांगा लागल्याचं चित्र आपण बघतोय. भर उन्हामध्ये शेतकऱ्यांचा हा संघर्ष सध्या सुरू आहे. शेतीच्या मशागतीची सगळी कामं सध्या ठप्प पडलेली आहेत. हिंगोली जिल्ह्यामधल्या पेट्रोल पंपांवरती सध्या डिझेलचा ठणठणाट आहे. या सगळ्याचा आढावा घेतलाय आणि इथल्या शेतकऱ्यांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी. किती वेळचं थांबले तुम्ही? 9 वाजतापासून. बरं. हो. अच्छा. आणि आता किती वेळ लागेल तुम्हाला डिझेल? अजून आम्हाला तरी 2 तास लागतात. अजून बरं. 2 तास लागतात. 2 तास लागतात. अच्छा. कशासाठी पाहिजे डिझेल? ट्रॅक्टरसाठी, शेतातल्या कामासाठी. ऊन लागायला? हो, 40 डिग्री सेल्सिअस आवश्यक आहे. बरं. हो. डिझेलसाठी थांबले? हो. बरं. किती डिझेल द्यायला आता? 2,000 रुपयाचं. बरं. हो. आणि आम्ही शेतामध्ये आणि उन्हामध्ये ट्रॅक्टर चालवतो, आम्हाला यायला फक्त 2,000च डिझेल देतात. बरं. असे आमचे मागणी आहे. आम्ही शेतामध्ये काम करतो, ट्रॅक्टर चालवतो, तेवढे आमची रिक्वेस्ट करायला पाहिजे. कास्तकारावर आपण सर्व देश आहे. आणि हे डिझेलचा जर असा तुलडोळा जर तुम्ही पाडला, ती जमीन मशागत करायची कशी, पुढे पेरणी करायची कशी, कुठेही गेलं की तुटवडा खताचा काय, डिझेलचा काय, कामगाराचा काय. आता कोण्या भावा पावसाळा जवळ आलाय, डिझेल नाही म्हणत मशागतीचं कसं?
हो ना, मशागत होणारच नाही ना. सर्व रान पडीत आहे, जमीन त्या ठिकाणी पडीत राहील. बरं. बैल कोणाजवळ राहिला नाही. शासन म्हणतं ट्रॅक्टर घ्या, अनुदान देतो, असं करतो तसं करतो, आणि त्यांनी डिझेल नाही ट्रॅक्टर. डिझेलच बंद करून टाकलं. 9:30 पासून आम्ही थांबलेले पाठीमागे. किती वेळ झाला? आता 12 वाजत आहेत. आमचं म्हणणं आहे की ते म्हणतात की पंपवाले वाहन घेऊन या. आमचं इथून अंतर 30 किलोमीटर आहे. जेवढ्याचं डिझेल द्यायला ते 2000 तेवढं आम्हाला जाण्या येण्याला डिझेल लागते. मग आम्ही ते डिझेल घ्यायचं की वाहन आणायचं? म्हणजे 2000 डिझेल मिळते तेवढं जाण्या येण्यामध्ये मग शिल्लक काय नाही आम्ही. कॅन मध्ये किती द्यायला? 2000 रुपयाचं, ते पण कॅन मध्ये बंदी आहे अदर पंपावर. इथंच फक्त 2चं भेटायला. बरं. कालपासून आलो, काल माघारी गेलो, डिझेल भेटलं नाही आम्हाला. बरं. आज सकाळी 8 वाजल्यापासून आलो, आणखी डिझेल काय भेटलं नाही. शेतातली कामं आणखी करायची राहिलीत. बरं. 20 लिटर डिझेल द्यायलेत. अच्छा. 20 लिटर मध्ये काय होते साहेब? बरं. नागरण सुद्धा होत नाही बरं. 20 लिटरात. हो. आणि डिझेल भेटणं झालंय. काय करायचं शेतकऱ्यांना? काय आणि इतर पेट्रोल पंपवर काय? कुठं डिझेलच नाही. बरं. हा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.